नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. 12 ऑगस्ट 2026 बुधवार रोजी श्रावण अमावस्या आहे. महाराष्ट्रात या दिवशी दीपपूजनाची सुंदर परंपरा पाळली जाते. 13 ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होते. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. दीप म्हणजे प्रकाश, ज्ञान आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. तसेच काही कुटुंबांमध्ये या दिवशी घरातील लहान मुलांचे औक्षण करण्याची ही परंपरा आहे. दिव्यांच्या साक्षीने मुलांचे औक्षण करून त्यांच्या सुख, आरोग्य आणि दीर्घायुष्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दीप अमावस्येचे महत्त्व काय आहे, दीप पूजण्यासाठी कोणती तयारी करावी, दीपपूजन कसे करावे, लहान मुलांचे औक्षण कसे करावे आणि दीपपूजनानंतर कोणती प्रार्थना करावी. चला तर मग सुरुवात करूयात. दीप अमावस्येचे महत्त्व. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दीपाला विशेष महत्त्व आहे. दीप म्हणजे प्रकाश, ज्ञान आणि सकारात्मकतेचे प्रतीक. जसा दिवा अंधार दूर करून प्रकाश देतो, त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील अज्ञान आणि नकारात्मकता दूर होऊन ज्ञान आणि सकारात्मकतेचा प्रकाश पसरावा अशी भावना दीपपूजनामागे आहे. म्हणूनच दीप अमावस्येच्या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करण्याची सुंदर परंपरा आहे. या दिवशी घराची स्वच्छता करून दिवे व्यवस्थित मांडले जातात आणि त्यांना हळद कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण केली जातात. दीपपूजनासाठी तयारी कोणती कोणती आहे ते पाहूयात. सर्वप्रथम घराची स्वच्छता करून घ्या. त्यानंतर घरातील समई, पंथी आणि इतर दिवे स्वच्छ करावेत. पूजेसाठी एक स्वच्छ पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर सुंदर रांगोळी काढावी. त्यानंतर दिवे व्यवस्थित मांडावेत. पूजेसाठी आपल्या परंपरेनुसार हळद, कुंकू, अक्षता, फुले, गंध, नैवेद्य आणि पाणी याची तयारी करून ठेवावी. दिव्यांमध्ये आपल्या परंपरेनुसार तेल किंवा तूप घालून वाती तयार कराव्यात. दीपपूजनाची पद्धत. आता पूजेला सुरुवात करूयात. सर्वप्रथम श्री गणेशाचे स्मरण करा. ओम गणपते नमः असे म्हणत श्री गणेशाला नमस्कार करा. त्यानंतर दिव्यांना हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करा. दिव्यांना फुले वाहा. त्यानंतर सर्व दिवे प्रज्वलित करा. दिवा लावताना मनात सुंदर भावना ठेवा. हे दीपदेवा, माझ्या घरातील अंधार दूर करून ज्ञान, सुख, शांती आणि सकारात्मकतेचा प्रकाश सदैव राहू देत. यानंतर दिव्यांची आरती करावी. आपल्या घरातील प्रथा आणि परंपरेनुसार आरती म्हणू शकता. पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा. लहान मुलांचे औक्षण कसे करावे? तर मंडळी, दीप अमावस्येच्या दिवशी काही कुटुंबांमध्ये लहान मुलांचे औक्षण करण्याची परंपरा देखील आहे. ही पद्धत सर्वत्र सारखी नसते, त्यामुळे आपल्या घराच्या परंपरेनुसार ती करावी. लहान मुलांना स्वच्छ कपडे घालून देवासमोर बसवावे. कुंकू आणि अक्षता लावून फुले अर्पण करावेत. त्यानंतर दिव्याच्या साक्षीने मुलांचे औक्षण करावे. औक्षण करताना मुलांच्या सुखी, निरोगी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी. हे देवा, आमच्या लेकराचे आयुष्य सुखाचे आणि आरोग्यपूर्ण होऊ देत. त्याला सद्बुद्धी दे, चांगले संस्कार आणि तुझे आशीर्वाद सदैव लाभू देत, अशी मनापासून प्रार्थना करू शकता. दीपपूजनामागची सुंदर भावना तर काय आहे? दीपपूजन हा केवळ एक धार्मिक विधी नाही आहे. त्यामागे एक सुंदर संदेश आहे. जसा एक छोटासा दिवा अंधार दूर करतो, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील चांगले विचार आणि चांगले कर्मे नकारात्मकता दूर करू शकतात. म्हणून या दिवशी घरात दिवे लावताना फक्त बाहेरचा अंधार दूर करण्याची नाही, तर आपल्या मनातील नकारात्मकता विचार दूर करण्याचीही प्रार्थना करूयात. आपल्या घरात ज्ञान, भक्ती, प्रेम, शांती आणि सकारात्मकतेचा प्रकाश सदैव राहू देत, अशी प्रार्थना करूया. तर कुटुंबासाठी प्रार्थना काय करायची? तर दीपपूजन झाल्यानंतर हात जोडून मनोभावे प्रार्थना करा की हे दीपदेवा, आमच्या घरात सदैव सुख, शांती आणि समाधान राहू देत. आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य, यश आणि सद्बुद्धी लाभू देत. आमच्या घरातील अज्ञान आणि नकारात्मकता दूर होऊन ज्ञानाचा आणि भक्तीचा सदैव प्रकाश राहू देत. श्री दीपदेवाय नमः. तर मंडळी, दीप अमावस्या म्हणजे प्रकाशाची आणि सकारात्मकतेची आठवण करून देणारा सुंदर दिवस. 12 ऑगस्ट आपल्या घरातील दिव्यांची स्वच्छता करून शुद्धेने दीपपूजन करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. आणि हो, तुमच्या घरी दीप अमावस्येला दिव्यांची पूजा कशी केली जाते आणि लहान मुलांचे औक्षण केले जाते का?
जाते का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा धार्मिक आणि आपल्या संस्कृतीशी संबंधित माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विषयासह. जय श्री दीपदेवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.